बघ कशी करते. हॅलो एव्हरीवन, आम्ही खूप दिवसांनी परत येत आहोत. आज आम्ही चालले आहोत अक्कलकोट आणि तुळजापूरच्या दर्शनाला. तर आत्ता चाललोय, निघालोय आम्ही. सकाळचे वाजलेले आहेत आता किती वाजले? 6:45 वाजले. चॅनलला काय तुमचं नाव नाहीये का? आर्या, आपल्या चॅनलचं नाव काय आहे? 1324. सांगा की बोल. झोपेत पण हा, झोपेत पण तिला ब्लॉगचं आठवते की आपण वेलकम बॅक टू आवर चॅनल 1324 असं म्हणलेलं नाहीये. त्यामुळे ती म्हणते की चॅनलचं नाव नाही का तुमचा. बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येते आफ्टर आर्यास बर्थडे, आणि जो की अजून एडिट झालेला नाहीये. हा ब्लॉग येईपर्यंत तो आधी पडलेला असेल. आणि हे आहेत आपल्या मम्मी. हॅलो, झोप झाली? झाली आर्या तुझी? आणि हा आहे आपला मार्को. एक मिनिट दाखवते. मार्को, हॅलो. नाव काय तुझं? मार्को मुसे. आणि आणि पप्पा आहेत मार्को मुसेचे पप्पा, हवा चेक केली का? जे इन्स्ट्रक्शन देत बसतील अख्ख्या प्रवासावर. पप्पा इकडे बघा. पप्पा मुसे पप्पा हॅलो बोला. हॅलो. हॅलो. तर आत्ता आम्ही उतरलेलो आहे ब्रेकफास्ट करायला. भूक लागली आहे सगळ्यांना. आणि ही बघा पंजाबी आर्या. ते इथं खायचं का? काय पप्पा म्हणतात इथं खायचं का? आणि पप्पा सगळ्यांना भूक लागली आहे. आर्या, तेजस, पप्पा सगळ्यांना भूक लागली. आम्ही आता थांबतोय नाश्ता करायला. स्लीपी युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे, जिओ पेट्रोल पंपच्या समोर. तर बघूया, कारण सगळेच हॉटेल्स आहे ना बंद होते. जे ओपन दिसले तिथं आलोय. बघूया आता इथं खायला काय काय मिळते. पहिले तर आपण जाणार आहे अक्कलकोटला, आणि अक्कलकोट झाल्यानंतर मग स्टे करणार तुळजापूरला, आणि तुळजापूर नंतर घरी माघारी. सकाळी दर्शन घेऊन माघारी रिटर्न येणार आहे. आणि हा तेजस आहे, मी त्याला सकाळी मॅचिंग करायला लावलेलं, त्यामुळे त्याने येल्लो घातले. आता आली आहे मिसळ आणि मसाला डोसा. हे कसा आहे टेस्ट? टेस्ट कशी आहे? तू काय मागवलंयस? मी कट डोसा, काय? मसाला डोसा मागितला म्हणून मी त्याला म्हटलं कट करून दे मला, म्हणून कट डोसा. चांगली आहे का? पप्पांना झोप आली. तिखट आहे. तू डोसा खा. आता तेजसचा आलाय कट डोसा. पप्पांचं सांबर आणि पाव पण आले अजून. लई होतील. पप्पा आमचे फेमस झाले मुळे. आणि हा आलेला आहे आपला मस्त असा कुल्हड चहा. पप्पांच्या ह्यांना सांगू, पप्पांचे जे हे आहेत ना, जे जे पप्पांना म्हणतात आणि बघतात पप्पांचे व्हिडिओ, मला सांगितली त्यासाठी त्यांना त्यांच्यासाठी खास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब केलं आमच्या घरी एक कप चहा भेटेल. काय मासे चिरत होता म्हणतो. मटन काय मासे. चहा कसा आहे? मस्त आहे. तुला आवाज तुला पाहिजे तसं गोड साय गोड आहे. काढली का? काढली का? नाही, मला आवडते. शी काय शी छान तुझ्या लागतं. पप्पांची चॉईस काय काय सेम साय खाते मी चहात टाकून खास. काय चहा शी? पण नाही आवडत ना ती साय. पप्पा साय आवडती का चहात? त्यांना आवडते. हा पप्पा, खरडून टाकते. चहात साय आवडती का? चहामध्ये काय नाही नाही आवडतोय. काय खरडून टाकते तेव्हा. ताकद नाही. ती अशी नुसती खात होता. मी चहात टाकून चहात खाते. नाही, नुसती खात. तर आम्ही आता जस्ट पोचलेलो आहे अक्कलकोटमध्ये. दर्शन घेऊन जाणार आहे आम्ही गाणगापूरला, आणि गाणगापूर नंतर तुळजापूरला. आता पार्किंग करतोय, भरपूर गर्दी आहे, त्यामुळे आम्ही गाडी बाहेरच लावली आहे. ऊन भरपूर आहे आणि आज पार्किंगला भरपूर गर्दी आहे. आम्ही रोडला गाडी लावतोय. इथे वखारच आहे गेस, वखारीच्या समोर गाडी लावलेली,
पण त्यांनी गाडी काढायला लावली आता, त्यामुळे तेजस परत गेलाय गाडी दुसरीकडे लावायला. आज जाऊया आता दर्शनाला. भरपूर मोठी रांग असणार आहे आणि ही आहेत आपल्या झाडाची मोगऱ्याची फुलं स्वामींसाठी. चला जाऊया दर्शनाला. मम्मी दाखवते, मम्मी बघा कशा थांबले तुम्ही लागते म्हणून. देअर शीज ओळखू येत नाही आहेत ना मम्मी येत म्हणून. ऊन भरपूर आहे त्यामुळं ओढणी घेतली आहे डोक्यावर. त्या साईडला वाहनतळ आहे. चला तर मग जाऊया दर्शन घ्यायला. हे बघा मम्मी फुल इग्नोर मारले मम्मीनी. तेजस, आर्या आणि पप्पा गाडी लावून आलेत. हे बघा ही पप्पा. दर्शनाला वेळ जाईल पण ठीक आहे. गर्दी भरपूर आहे, प्रचंड गर्दी. सगळे पुढे गेले आता. मी पण फास्ट फास्ट पुढे जाते. फोटो अलाउड आहे ना बघ. काढूया. जर त्यांनी सोडलं तर प्रसादाला जाऊ, नाहीतर इथं काय भयानक गर्दी होती ना. दर्शन झालं. दर्शनानंतर गेलेलो अन्नदानाची पावती करायला. आणि तिथे छान अशी त्यांनी फ्रेम दिली आहे स्वामींची. आणि आत्ता चाललोय आम्ही काहीतरी खायला. कोण बाहेर आल्या आल्या बोक्याने घेतलाय कलिंगड. टेस्टी आहे ना. बाजूला सर, बाजूला सर. भयानक गर्दी होती त्यामुळे अन्नक्षेत्र पाशी तर जाऊ नाही शकलो. पण बाहेर आता जेवणार आहे. बघू काय जेवायचं. काय जेवायचं आता. कुठे जेवायचं. इथून निघू आधी. इथून निघू आधी मग बघू. भूक लागली खूप. जेवायचं काय तर बालाजीमध्ये जेवायचं असतं सगळं. चल मग पप्पा C5H10 लिहिले. मम्मी लॉंग फॉर्म सांगणार आहेत वाटतं ना. अरे सी म्हणजे ओ सी म्हणजे सी म्हणजे सांग ना. सी म्हणजे कार्बन. कार्बन नाही, मग अशी क्लोरीन बोललीस. मी सांगितलं तुला Cl म्हणजे क्लोरीन. मी सायन्सची आहे माहिती का तुला. कॉमर्स वर्सेस सायन्स बॅटल. हसती कशाला. मेडिकल बॅकग्राऊंड. अय्यो CH2 म्हणजे अय्यो. CH2 म्हणजे ते H आणि 10 मध्ये 2 जर बाहेर काढला तर मग CH2 होणार. तर CH2 म्हणजे काय. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कुणाला माहिती आहे का. ह्याला काय म्हणतात ते सांगा.
कमेंट सेक्शन मध्ये. कार्बोहायड्रेट आहे. काय कार्बोहायड्रेट. करेक्ट. CH2 कार्बोहायड्रेट. C5 तर मग आता जेवायची वेळ झाली आणि जेवायला थांबलो आम्ही. आणि ह्यांना मी म्हणत होतो अलीकडे थांबू, बट हे नाही थांबले. आणि गंगापूरच्या रोडला एकदम ओस आहे. हॉटेल जास्त ऑप्शन्स मिळणार नाही तुम्हाला, म्हणून बघा अलीकडेच थांबा. हो हो आलं. आणि हिने तोंड धुतलं नाही म्हणून म्हणते मी नाही ब्लॉग करणार आज. आणि इथं काय चालू आहे? अरे काय चालू आहे तुझं? डिश काय मागवली? हां, डिश काय मागवली? पिठलं आणि शेव मसाला. पिठलं आणि शेवभाजी. आणि बहुतेक शेवभाजी मागू शकतो. तुला शेवभाजी आवडत नाही ना? तू तर म्हटली नाही खात मी म्हणून. एक शेवभाजी 14 पुरणार आहे का? बघू ना. बघू क्वांटिटी बघू, अजून मागू. तो म्हणतो जादा होईल म्हणून. शेवगा भाजी. सांगू का शेवगा? शेवगा नको मला, तर नको आता शेवगा मसाला. हॅलो, हां बुकिंग होते संध्याकाळसाठी. आम्ही आत्ता जस्ट जेवलो. पिठलं, शेवभाजी, चपाती आणि मसाला राईस घेतलेला. अत्यंत छान आणि सुंदर टेस्ट आहे. हॉटेलचं नाव आहे मॉडर्न हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट, तुळजापूर आणि गाणगापूर. अक्कलकोट आणि गाणगापूरच्या रोडवर आहे. छोटंसंच हॉटेल आहे, पण सुंदर जेवण होतं. टेस्ट एकदम मस्त आहे. मस्त आहे. मेन्यूमध्ये काय काय खाल्लं की सांगितलं की टेस्ट एकदम छान आहे, घरच्यासारखी गावरान टेस्ट. तर आत्ता जस्ट आम्ही पोचलेलो आहे गाणगापूरला. आणि गाणगापूरचं दर्शन घ्यायला आम्ही आता सगळे चाललेलो आहे. इथेच एक रूम घेतली आहे. रूम पण छान आहे, स्पेशियस आहे. 5 लोकांच्या फॅमिलीसाठी मस्त आहे रूम. आणि आता जाणार आहे दर्शन घ्यायला. आणि इथे मम्मी बसलेलं आहे, तेजस. आणि हिला भूक लागली आहे. छान आहे रूम पण. हे आहे मंदिर, दत्तांचं मंदिर. तर इथे असं म्हणतात की इथं भूतं काढली जातात. आरतीच्या वेळेस इथं भूतं अंगात येतात का काढली जातात माहीत नाही, पण होतं. मी तर इथं पहिल्यांदाच आले दर्शनाला, मला माहिती नाही. आणि जर तुम्हाला याचा विश्वास नसेल तर आता आतमध्ये जाऊन आपण बघूया. आम्ही लहान होतो त्यावेळेस यायचो तर होत होतं, आता बघूया आता काय. इथं गाई सगळीकडे तुम्हाला गोमाता दिसते. लाईन भरपूर आहे, गर्दी आहे. संध्याकाळच्या आरतीला आले काय नाही करत आहे, काय नाही करत आहे, काय नाही करत आहे, काय नाही करत आहे, काय नाही करत आहे. चल, ॲज युजल प्रत्येक दत्त मंदिरात कुत्री असतातच जे पेढे खातात. मी आता ते चाललं आले याच्या मागे. आता ते आर्याला नाही सोडत. काय झालं, काय झालं, कोण ओरडलं, कोण ओरडलं? चल बघूया कोण ओरडलं. इथं बघ कोण ओरडलं. चल चल चल. तोंड कसं पडलंय? काय नाही, काय काय बघत होते आजूबाजूला? हा काय बघतेस आजूबाजूला? हा लोक बघते. काय लोक का बघते? कोणी कोणाच्या अंगात मी सांगतो बघ, सगळी तिथेच आहे ना. हा जे 2 पोल आहेत ना त्यासाठी ते, बांधले जाते. हा ते सगळे ते बघण्यात तिथेच असतात. तो पोरगा बघ
पोरगा बघितला. तर आत्ताच आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आत्ताच थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे. इथली आरती खूप अशी पॉवरफुल असते आणि असं म्हणतात की इथं लोकांच्या अंगात आलेली भूतं काढली जातात. तर बघूया आपण आता कोणाच्या अंगात भूत येते आणि पॉवरफुल असते. पहिलं तुझ्या अंगातून जाईल. तिला बरं वाटतं का? सारखं नाही काय करणार. काय होतं काय घर खाली खाली काजू व्हायचं खाली गळ्यावर. तिला खाऊ हे घे पेरू नको. पेरू नको आहे तिला. तर आज आहे संडे आणि आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस. तर आम्ही आता जाणार आहे संगमावर आणि त्यानंतर मग तुळजापूरला. तर मी आत्ता उठलो आहे 3:30ला आणि 4 वाजता आवरून बाहेर पण आलो. पण ही लोक 5:30 वाजेपर्यंत आवरतच होती. तर आता निघूया लवकरात लवकर. आहेत मम्मी. मला माहितीच नव्हतं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान छान दिसतात मम्मी. आणि आर्या ते बघ कुठे चालली. पप्पा बसले पण गाडीत. आणि मी कशी आली काय माहिती. तर आत्ताच आम्ही आलेलो आहे गाणगापूरच्या संगमावरती आणि इथं नदीला दर्शन घेऊन आम्ही जाणार आहे खाली. नंतर कुठलं संगम आहे. तर इथे लोक पारायण करतात. देऊळ बंद जर तुम्ही पिक्चर बघितला असेल मराठी पिक्चर
तिथे हे दाखवले आणि लोक अशी बाहेरून येऊन इथे राहतात, झोपतात, पारायण करतात. पारायणचं खाली तिकडे ते पारायण या सीझनमध्ये नाही करत, त्यामुळे हे नाही आहे. हे बघा आता ते 10,000 पगार दिल्यावर आपल्यासाठी इथं पारायण करायला कुठून दाखव. ते संगमावर आंघोळ करतात लोक. आम्ही आंघोळ तर नाही करू शकणार आहे, पण अंगावर पाणी थोडंसं घेईल हातापायावर. आंघोळ ऑलरेडी करून आलोय. बघा आतमध्ये सगळे पारायण करायला बसलेत. हे सकाळी 3 वाजता 4 वाजता असं असतं. काय गणपती मंदिर हे पारायण करतात ते. तर मग मी आतमध्ये व्हिडिओ नाही काढणार, पण हे बघा ते सगळी लोक पारायण करायला बसले. 4K तर आता चहा प्यायला थांबलो आहे. फ्रँकली सांगायला गेलं तर हा बाहेरचा तो बाहेरचा असतो, घरचाच असतो. त्यामुळे टेस्ट थोडी वेगळी आहे. टेस्ट थोडीशी वेगळी वेगळाच आहे, आहे. पण ठीक आहे. वेळेला केळं उपवासाला वनवासाला सीताफळ. चला. आणि आता पप्पा गेलेत परत दर्शनाला आणि आम्ही थांबलोय. पप्पा गेलेत आता परत दर्शन करायला आणि आम्ही थांबलोय चहा प्यायला. स्मेल थोडासा वेगळा येतो काहीतरी, पण ठीक आहे, काहीच नसण्यापेक्षा काहीतरी आहे. आणि आता आम्ही जाणार आहे डिरेक्टली तुळजापूरला. तुळजापूरचं दर्शन घेणार, तिथली ओटी भरणार देवीची आणि मग वे टू पुणे. हे बघा हे कुत्रं तेजसच्या साईडला येऊन बसले लगेच. तेजस विचारतोय तिला चहा पिणार आहेस का, काय पाहिजे तुला, काय पाहिजे, ए बुबू काय पाहिजे. तिथं असं चहाचा स्टॉल आहे. तेजसने त्याला चहा दिलाय पहिला, पण त्याला चहा नाही प्यायचा आहे. बस मग दुसरं नाही म्हणा माझ्याकडे, का दुसरं नाही बाळाचा. चहाचा स्टॉल आहे, सकाळची वेळ आहे, अजून उजेड पण नाही झालेला आहे. आणि इथले हे ट्रक सगळे रंगबिरंगी ट्रक्स मस्त आहेत. ट्रक नाही येते, सॉरी ट्रॅक्टर येतो. धन्यवाद मला करेक्ट केल्याबद्दल. ट्रक म्हणे ट्रक नाही, ट्रॅक्टर. पप्पा येतील आता. पप्पांना बिना साखरेचा चहा ठेवायला सांगितलं. आता पप्पांना टेस्ट तर आवडणार नाही, पण ठीक आहे. आणि ह्या मम्मी काय बिस्किट नाहीये, कुठला आणायचे. आर्याला पाहिजे का. उतरायला येते का, हळूहळू हळू. तर आलोय तुळजापूरला आणि भयानक गर्दी आहे, पार्किंग फुल आहे एकदम. तर बघू लवकरात लवकर दर्शन घेऊन इथून निघायला पाहिजे, नाही तर पुण्याला जायला वेळ लागेल. उद्या सगळ्यांना ऑफिस आहे. ऑफिस तर आहेच, लवकर पुण्याला गेलेलं बरं, कारण रस्त्याला पण गर्दी लागणार आहे. आणि इथं राहिलोय वेटिंगला. आणि हे आहे पूर्ण साडी आणि पूर्ण तिथल्या सगळे शृंगार देवीसाठी, देवीला व्हायला. आणि झोपेतून उठली आहे मस्त. आता वेटिंगला जमलोय, ते झाल्यावर आतमध्ये दाखवतो तुम्हाला. आमचं दर्शन छानपैकी झालेलं आहे. आम्ही आता आलेलो आहे जेवायला. सगळ्यांना मस्तपैकी त्यांनी ते कुंकू लावले आणि सगळ्यांचे असे चेहरे झालेत. आर्याने जे की आत्ता पुसलेले, आर्या बघू तिनं पुसलं. हा आहे तेजस बघू तुझं. मम्मी उतरत आहेत. हा दुसरा थर्मास पुढेही काय तुमच्या समोर आहे. नाही, तो रेड कलरचा थर्मास. पप्पांच्या तिकडे आहे मोठी बॉटल. तो आहे भाई रेड.
हे वही नमुने, हे कचरा फेक. कचरा फेकायचा. तेजस नाही ना आर्याला काहीतरी सांगितलेलं मला करायला, त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला नाही. कसं हसायला येते बघा दोघांना पण. पुसली तिने त्याच्या टी शर्टला. हे बघा टिश्यू. चला जेवायला जाऊया आता. जेवायला जाऊ आता. काय काय तुम्हाला काय खायचे? रोटी. पप्पांना काहीतरी वेगळा मेनू खायचा आहे, देशी मेनू. आणि इथं रोटी आहे वाटतं. प्युअर व्हेज हॉटेल आहे, कृष्णामाई प्युअर व्हेज हॉटेल. आत्ता आलेलो आहे आम्ही कृष्णामाई हॉटेलला. कृष्णामाई प्युअर व्हेज हॉटेल, सोलापूर पुणे हायवेला. गाडी चांगली चालवलीत एकदम. तेजसने आम्हाला सोलापूरवरती नाही, सोलापूर नाही, गाणगापूरमधून आम्हाला तुळजापूरमध्ये त्यांनी फक्त 3 तासात आणलंय. 3च तास ना? 2 तासात 2-2.5 तासात घेऊन आलाय आम्हाला एकदम फास्ट एकदम पळवत. मी दर्शन एकदम 9:30ला घेतलं पण आम्ही. जेवायला घेऊया. असं आहे इथलं हॉटेल. हे बघा स्नॅपवाली. पप्पा काय खाताय? कांदा. कांदा. तू काय खातीये? थालीपीठ. आणि मम्मी? छान आहे का? टेस्ट मस्त आहे. लाटलेले थालीपीठ आहे. लाटलेले थालीपीठ आहे म्हणजे ठेपला पण चांगला आहे, टेस्टी. तू जा ना शिकून आता ना कसं थापायचा. ठीक आहे तुम्ही खाऊ. चटणी संपली म्हणे. आता जर माझ्या थाळीमध्ये चटणी लिहिलेली आहे. थांब माझ्या थाळीमध्ये चटणी लिहिलेली आहे. आता चटणी नाही देणार तर मग 20 रुपये कट. सोलापुरी चटणी खास खायला आलोय आणि ती चटणी संपली. फ्लॉप शो होणार या. हे आमचं हेंद्र. वेगवेगळ्या आयटमसाठी दरगास खायचं चांगलं आहे का? लय भारी आहे. आर्या चांगलं आहे ना? 1-4 मागवले तरी कृष्णामाई थाळी. त्याच्यामध्ये काय काय आहे? हे गुलाबजामुन आहे, दाल तडका गुलाबजामुन. आहे, राईस आहे आणि 2 भाज्या. साखरे घे. आम्ही पप्पांची प्रत्येक डिश आली. पप्पांची त्यातलं गायब करतात. सगळ्यातल्या डिशमध्ये आम्ही पप्पांचे घेतोय. पप्पा तिकडे स्टार्ट पण झाले. ही बघ कसं आहे आर्या? चिकन कुमाई. तिला भरवलं, तिला विचार. नाही तिला भरवायचं दुसरी नको मला. मला भरवली म्हणून. नको आहे मला. ते खा गुलाब. ही आली गावरान थाळी, तांदळाची भाकरी, गुलाबजाम मध्ये खाल्ला ना? ही गावरान थाळी. तांदळाची कुठली, ज्वारीची? सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.